या उत्तरातनं वाईन आणि बियर सुटली होते. नाही, पहिली गोष्ट तर ना साहेब, कोणी म्हटलं तुम्हाला की मुंबई आणि पुण्यात अशा मेट्रोजमध्ये नाईट लाईफ नाही आहे? आहे ना. तुम्ही पत्रकार आहात, मी केटरिंग कॉलेजचा स्टुडंट आहे. आम्ही रेल्वे स्टेशन नाईट लाईफ होतं. कल्याणी नगर आणि भागातल्या गोष्टी सांगतोय. पण हेच चूक होते की आज गव्हर्नमेंटचं हे विचार मला कळत नाही की मुंबई एक 24/7 सिटी आहे. इकडे कॉल सेंटर्स पण आहेत, आमच्यासारखे 24 तास चालणारे हॉटेल आहेत, तुमच्यासारखे लोक जे 24 तास काम करतात वेगळ्या शिफ्टमध्ये, केव्हा पण न्यूज येऊ शकते. अनेक ॲडमिनिस्ट्रेशनची लोक आहेत, इन्क्लुडिंग पोलीस बिलीस हे ते कोण ना कोण 24 तास काम करतोय. पण जसं तुमचं 12च्या नंतर 12:30च्या नंतर तुम्हाला कुठे खायचं आहे, तुम्हाला बसायचं आहे, तर तुम्हाला जाऊन कुठेतरी फेरीवाल्याकडे, रेल्वे स्टेशनवर किंवा कुठे काही अशा वेगळ्या जागेत बसायला लागतं, ज्याच्यानी गव्हर्नमेंटला ₹1 नाही मिळत. असं नाही आहे की आमच्याकडे इच्छा नाही की आपण चांगल्या जागेत बसू नये, आपल्याला गाडीवर बसायचं आहे किंवा गाडीत बसून खायचं आहे. सो मुंबई ऑलरेडी 24/7 आहे. ह्याच्यात गव्हर्नमेंटचा खूप मोठा नुकसान आहे. दारू हा एक वेगळा विषय झाला, लोकांची सोय ही एक वेगळी विषय झाली. आता मी श्रावण पाळत नाही म्हणून काय ती चूक आहे का? माझी इच्छा नाही, माझ्या आई वडिलांचं काही त्याच्यात म्हणणं नाही, तर गव्हर्नमेंटनी म्हणावं नाही श्रावण पाळावं असं नाही आहे ना. तसंच नाईट लाईफसाठी पण पहिलं तर नाईट लाईफ म्हणजे काय? नाईट लाईफ म्हणजे रात्री जो माणूस, आता विमानतळावर जर तुम्ही उतरलात कधी कधी मुंबईला 4 वाजता 5 वाजता पहाटे सकाळी, तर तुम्ही बघतात कोण बिअर पितोय, कारण तो ऑस्ट्रेलियावरनं आलाय, आता त्याची रातची वेळ झाली आहे, त्याचा बॉडी क्लॉक प्रमाणे त्याला प्यायचं आहे, तर तो पितोय. तर हे नाही की अरे 5 वाजता तो दारुडे, असं नाही आहे. सो ज्याची सोय आहे, जर आपण ती सोय ठेवली तर त्या एअरपोर्टनी कमवलं, तर त्याच्यावर गव्हर्नमेंटनी पण टॅक्स कमवलं. तसंही मुंबईसाठी आपल्याला जे सर्व आपले लीगल लेजिटिमेट इस्टॅब्लिशमेंट्स आहेत, उडुपी आहेत, बार असो उडुपी असो काही असो, तुम्हाला जर तुमची सोय पूर्ण करायची आहे तर तुम्हाला एक चांगल्या व्यवस्थित जागेत जाऊन पैसे भरा, जीएसटी ऑटोमॅटिकली येईल, गव्हर्नमेंट त्याच्यात कमवेल. आज फेरीवाले काय जीएसटी भरतात? वीज कुठनं आणतात? पाणी बाल्टीमधनं साफ करून मग डेंग्यू कॉलेरा, मग अल्टिमेटली हॉस्पिटलचं बिल. सो आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज द पर्पस इज दॅट वी हॅव टू बी देअर 24/7 फॉर दिस सिटी अँड द नागरिक्स ऑफ दिस सिटी. जेव्हा ते मुंबईवर, आता किती जण बिचारे ट्रेनवरनं उतरतात, त्यांना काय सोय नाही, त्यांनी काय चूक काय? सो इट्स नॉट अबाउट डिस्को. प्रॉब्लेम काय आहे, आपलं एवढं मायोपिक थिंकिंग आहे की नाईट लाईफ म्हटलं की डिस्को. नाईट लाईफ म्हणजे मी रात्रचं जीवन, त्याच्यामध्ये एक छोटा भाग झाला डिस्को. पण तरी शैलेश भाऊनी म्हटलं त्याच्यात पण वाईट काय? जोपर्यंत व्यवस्थित माणूस एन्जॉय करतो तोपर्यंत त्याला ती सोय द्यायला पाहिजे. जर त्यांनी नाही केलं तर तुम्ही त्याला त्रिपट दंड मारा. प्रॉब्लेम कुठे येतो की जेव्हा कोण चूक करतं तर त्याला जर तो आपण त्याच लेवलला दंड नाही देत, मग लोक लॉला आणि सोसायटीला ग्रांटेडला घेतात. जेव्हा गव्हर्नमेंटनी ड्रिंक अँड ड्राईव्हचं एवढं स्ट्रॉंग केलेलं, तेव्हा तुम्ही बघा रेस्टॉरंटला अफेक्ट नाही झालं. मग पण ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस आणि लोकांचे अपघात जे आहेत ते ड्रॉप झाले, पण रेस्टॉरंट धंदा नाही मार खाल्ला का? कारण जे रेस्टॉरंटवाल्यांना काय फरक पडत नाही. त्यांना ते म्हणतात सर मैंने आपको दिया, आता तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ड्रायव्हर हायर करतात. किती लोकांना प्रीमियममध्ये रोजगार मिळत होता ड्रायव्हर ऑन हायरमध्ये. उबर हा जर उबर चालतोय तर आज उबर ह्याच्यासाठी चालतोय की लोक ड्रिंक करून जर पकडले गेले तर ते लफडी आहेत.